आपल्या नॉलिफाय अकॅडमीचे संस्थापक, प्राध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक व खऱ्या सत्काराचे मानकरी, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार झाले आहे, असे माननीय श्री अतुल तायडे सर यांच्याबद्दल थोडक्यात बोलायचे म्हटले तर सरांची सोपी आणि सखोल शिकवण्याची पद्धत, एकदम झिरो पासून हिरो करण्याची कला, ITI डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि मास्टर इन इलेक्ट्रिकल एज्युकेशन झालेले, तसेच 14 वर्षाच्या शिकवणीचा अनुभव, डाऊट तयार होण्याआधीच कन्सेप्ट क्लिअर करणारे आणि महावितरणमध्ये ऑपरेटर आणि JEE तसेच यवतमाळमध्ये ZP, नागपूर मेट्रो रेल्वे, ऑर्डर फॅक्टरी नागपूर व इतर डिपार्टमेंटमध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व, असे हे आपले अतुल तायडे सर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांचे सगळ्यात जेवढेही पाहुणे मंडळी आणि सत्कार मूर्ती व आपले नॉलिफायचे विद्यार्थी इथे उपस्थित झाले, तर सर्वांचे वेलकम. हा कार्यक्रम आपल्याला आपली जर्नी जोपासून सुरू झाली होती त्या दिवसापासून ठरलेला होता, बरोबर. पहिल्या दिवसापासून ती आपली, आता तसं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपली अकॅडमी 2015 पासून कार्यरत आहे आणि 2020 पर्यंत फक्त आपण ऑफलाईन बॅचेस घेत होतो. तेव्हा त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं आणि जे माहीत होते, जे विद्यार्थी संपर्कात होते, माहीत झालं, आपल्या टीचिंगला पाहून आले, त्यांना यश सुद्धा मिळालं. पण त्याच्यानंतर हे जी थोडीशी माझ्याकडे जो नॉलेज होतं हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण 2020 पासून लॉकडाऊन समजा पहिला फेज आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस अवेलेबल करून दिलेले आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या कितीही दूर विद्यार्थ्याला, ज्याला समजा थोडंसं आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा या घरच्या जबाबदारीमुळे म्हणा की अमरावतीला येणं पॉसिबल होत नाही, 4-4 महिने 5-5 महिने राहणं शक्य होत नाही आणि कमीत कमी फीज मध्ये थोडंसं तेच एज्युकेशन घरी बसल्या मिळालं पाहिजे या उद्दिष्टानं आपण ऑनलाईन क्लासेस सुद्धा आपल्या ऍपवर अवेलेबल करून दिले होते. आणि जेव्हा ती पहिली बॅच जी आपण सुरू केली होती, रेग्युलर बॅच जिला आपण म्हणतो आहे, जी टोटल आपली 6 महिन्याची ड्युरेशनची बॅच असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच केलेली आहे, तुम्हाला माहित आहे काय डिटेल्स मध्ये आपण शिकलो. तर त्या फर्स्ट डे पासूनच आपण हा जो कार्यक्रम आहे सत्काराचा हा ठरवला होता. म्हणजे सांगण्याचा कार्यक्रम हा असतो, त्या पहिल्या बॅचचं पहिलं लेक्चर हे कशासाठी ऑर्गनाईज केलं होतं, फक्त महाट्रान्सको, बरोबर. तुम्हाला माहित असेल की पहिल्या दिवसपासूनच की आपलं गोल जे होतं ते महाट्रान्सको होतं, आपल्याला महापारेषण मध्ये लागायचं आहे आणि महापारेषणचा सिलेबस जो आहे तो आपण अशा पद्धतीने अरेंज केला होता की तुम्हाला त्याचा जो हे आहे फायदा हा महापारेषण, महावितरण असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढे DRDO असतील, ऑर्डनन्स फॅक्टरी असतील, ONGC, BEL, MPCL सगळ्याच एक्झामला होईल. आणि ती जर्नी आपली सुरू झाली होती. तर तुम्हाला त्याच एक विद्यार्थी जोडत गेला. खूप सारे संकट आले कारण की 20-21 पालटून गेला होता. खूप साऱ्या पोरांच्या बॅचेस सुद्धा झालेल्या होत्या कारण की जे नवीन व्यक्ती असतील त्यांना माहित नाही आहे. थोडक्यात सांगतोय आमचा जर्नीचा अभ्यास इथपर्यंत येण्याचा. आणि 20-21 झाल्याच्या नंतर आता ऍड येईल, मग ऍड येईल, असं करता करता पोरं ऍडची वाट पाहत होते. कुठून तरी 2022 मध्ये एक छोटंसं नोटिफिकेशन महापारेषणनं आपल्या वेबसाईटवर टाकलं आणि आपला आनंद हा लाखपट होऊन गेला होता की नाही आता भरती येणार आहे आणि आता आपले दिवस पलटणार आहे. अब तो कुछ कर देंगे फाड़ देंगे अशी भावना होती. आणि मधामध्ये काही विद्यार्थी थांबले सुद्धा होते. 2022 मध्ये 2022 मध्ये पोरं थांबले होते की आता 2 वर्ष झाले आम्ही अभ्यास करतोय, अजून ऍड आलेली नाही आहे, आता कधी. आता तुम्ही पहा जर्नी कशी खतरनाक आहे कारण की 22 मध्येच पोरांनी थांबले होते, थकले होते. आता तेव्हापासून मग त्यांना टिकून ठेवणे या आजच्या दिवसापर्यंत हे खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. रोज कोणाचे फोन मेसेज भेटणं, कधी इथे ऍड, कधी परीक्षा ऍड आली तर मग कॅन्सल झाली, मग पुन्हा आली, मग पुन्हा एक्झाम्स कधी होतात, असं करत करत त्यांना टिकवत कारण की काय होते, केलेली मेहनत जर तुम्ही त्याला सातत्य नाही ठेवलं तर ते पूर्ण वाया जाते. मग परत 0 पासून सुरुवात करावं लागते. आणि आता काही या कार्यक्रमाला आहेत की जे मोस्ट ऑफ द विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, काहींचे एखाद्या मार्गानं पॉइंटने सुद्धा आलेलं आहे. तर मी नेहमी म्हटलं होतं की आपली मेहनत
सगळ्यांनी प्रामाणिकच मेहनत केलेली आहे. कुठेतरी काहीतरी कुठे मिस्टेक असतात तर याने दुसऱ्या भरतीमध्ये होईल. पण त्या पॉईंटसाठी सुद्धा आता परत सुरुवातीपासूनच पिक्चर आहे की नेक्स्ट टाइम तुम्हाला महापरीक्षण असं नाही म्हणत आपल्याला की बाबा तुम्ही मागच्या भरतीमध्ये पॉईंट 3 राहिले होते, आता पॉईंट 3 घेऊन घ्या आणि भरती जॉब घेऊन घ्या. बरोबर. तर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं माझ्या मनापासून खूप खूप अभिनंदन. कारण की खरंच तुम्ही सत्काराला पात्र आहेत. मी फक्त माझ्या मेहनतीचं हे फळ नाही आहे. आता ऑफलाईन आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे. जेव्हा मी हा सिलेबस डिझाईन केला होता तेव्हा एक एक पॉइंट विद्यार्थ्यांना किती डीप मध्ये शिकवायचा, काय शिकवायचं, काय येते काय नाही येऊ शकत, हा पुरा प्लॅनिंग चालू होता. बॅकएंडला एक एक क्वेश्चन्सवर मेहनत चालू होती. आता हे ज्यांनी पाहिले त्यांना माहितच आहे चांगल्या प्रकारे. ऑफलाईनला विद्यार्थ्यांना माहित आहे कारण की 2016चे पेपर जवळपास जेई लेवलचे होते. म्हणजे पोरांना हवाई नव्हती लागत. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असे अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन्स आणि हाय लेवलचे, आणि सगळ्यांना वाटत होतं की पेपर हा टफच आहे. आता सुद्धा तसे महापरीक्षांचे एक वेगळी लेवल असते. म्हणजे युपीएससी लेवल म्हटलं तरी चालते आमच्या आयटी वाल्यांचे. आणि अशासाठी मग आम्ही आमचा सिलेबस एकदम बेसिक पासून तर ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत अरेंज केला. एक एक कन्सेप्ट. कधी कधी काही विद्यार्थी म्हणत होते की सर खरंच आपल्याला एवढं कठीण येईल का. बरोबर. पण जेव्हा त्यांनी थर्ड शिफ्टच्या पोरांना विचारून घ्या, थर्ड शिफ्टच्या पोरांना त्याचाच फायदा झालेला आहे. एक एक कन्सेप्ट एक एक कसे होते तर, आणि काही पॉइंट्स म्हणजे अति असं नाही आहे. कारण की पोरांना मला खूप सारे पोरांचे फीडबॅक आले आणि एकच म्हटलं की सर आम्हाला वाटतच नव्हतं की पेपर आम्ही महापरीक्षा देत आहे असं वाटतं की अकॅडमीचा देत आहे. पहिला क्वेश्चन पाहिलेला, दुसरा क्वेश्चन पाहिलेला, तिसरा पाहिलेला, चौथा नाही पाहिला होता. ठीक आहे. तर आपण सगळे सोल्युशन्स टाकलेले आहे असं. तर त्याच्यानंतर मग एक्झाम झाले आणि आता रिसेंटली रिझल्ट लागला आणि जवळपास आपल्या अकॅडमीचे म्हणजे मला आनंद होतो सांगताना सगळ्यांना की आपल्या अकॅडमीचे टोटल 350 विद्यार्थी जे आहे ते सिलेक्ट झालेले आहेत. टोटल जोरदार 350 प्लस आहे. हे 350 असे आहेत जे मला प्रेम करणारे आहेत. म्हणजे ज्यांनी मला पर्सनली कॉल्स केले, मेसेज केले. हाच आकडा मी तुम्हाला सांगितलेला आहे. बरोबर. ज्यांचा मला मेसेज कॉल्स आलेले आहेत हा फक्त 350 आहे. जेव्हा मी काउंटिंग करेल ना तेव्हा तो आकडा 200 प्लस असेल. बरोबर. आणि मागच्याच रिझल्ट आहे सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2, त्याचे सुद्धा 50 विद्यार्थी आहेत. असे 400 प्लस विद्यार्थींचा आपल्याला सत्कार करायचा आहे. जेवढे जास्तीत जास्त. आता खूप सारे विद्यार्थी हे महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे बॉर्डर पर्यंत, म्हणजे तिकडे आपण बेळगाव म्हणतो आहे, कोलकाता साईडला गेलो खाली जर गेलो तर बेळगाव पर्यंत, म्हणजे ज्यांना मराठी सुद्धा प्रॉपर समजत नाही असे विद्यार्थी सुद्धा आपले क्लास करणारे आहेत. तिकडच्या एरियात कधी गेलो मी तर विद्यार्थी सुद्धा भेटतात तिथपर्यंत. तर असो तुम्ही सगळे कार्यक्रमाला आले त्याच्याबद्दल खरंच मला पाहून चांगला आनंद वाटत आहे. तर आपण आता एक एक करून सगळ्या विद्यार्थ्यांना सत्कार घेणार आहेत. कारण की आणि तुमच्यासोबत जर तुमचे आई वडील आले असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही स्टेजवर सोबत बोलवा. म्हणजे तुमच्या सोबत ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील आलेले असेल, कारण की एवढेच तुमचे आई वडील सुद्धा सत्कारासाठी कारणीभूत म्हणजे पात्र आहेत. कारण की तुमच्या यशामध्ये अनेक व्यक्तींचा डायरेक्ट इनडायरेक्ट वाटा आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला माहित आहे. प्रत्येकानं तुम्हाला जर कोणतरी एखाद्यानं सांगितलं जरी असेल ना माझ्याबद्दल की बघ सरांची तू बॅच कर, तर त्या व्यक्तीचा सुद्धा मोठा वाटा तुमच्या यशामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीचा. आणि जेव्हा तुम्हाला काही गरज लागली असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या पालकांनी, सरांनी, इतर मीच नाही म्हणत सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. त्या सगळ्यांचा हा सत्कार आहे. तर लिस्ट भरपूर आहे आपल्याकडे. आता या टोटल स्पॅनरवर याच्यावर 200 म्हणजे सांगण्याचं आवश्यकता नाही आहे. हे 400 असतील का सर? तर हे 400 आहेत. बरोबर. हे 206, हे 160च्या जवळपास आहे. आणि तिकडे अजून प्रिंटिंग होऊनच राहिले. बरोबर. वेळेअभावी असे टोटल विद्यार्थी आहे. आता 400 विद्यार्थ्यांची आपल्याकडे लिस्ट आहे. पण मे बी 400 ऑल ऑफ महाराष्ट्रातले आहे तर सगळे पॉसिबल नाही होत कार्यक्रमाला. काही जणांचे आउटसोर्सिंगचे जॉब असतात, तेही सिलेक्टेड विद्यार्थी आहे काही जणांचे. तर जेवढे इथं उपस्थित असेल तर सगळ्यांचा आपण सत्कार करणार आहे इच अँड एव्हरी. जर कोणाचं नाव सुटलं तर कृपया इथे समोर बॅक साईडला येऊन सांगून द्यायचं. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला 2 शब्द मनोगत व्यक्त करायच्या तुमच्याबद्दल. तुम्ही कसा अभ्यास केला, काय केलेला आहे, ज्या विद्यार्थ्याला पॉसिबल होत असेल
भिण्याचं कारण नाही आहे, एवढं मोठं तामझाम दिसून राहिलाय बा आणि खूपच मोठा हा आपलाच कार्यक्रम आहे. आपण क्लासमध्ये नाही, आपण इथेच आहे असं समजा. आणि खास पाहुणे आपण बोलवलेले आहे स्पेशल मार्गदर्शनासाठी, बरोबर. विनोद हंबर्डे सर जे कार्यकारी अभियंता आहेत सध्या अकोल्याला, त्यांचे खूप मोठे, तुम्हाला जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकायला भेटेल तुम्हाला नवल वाटेल आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतील. त्यांनाही आनंद झाला. एका शब्दावर त्यांनी आपल्याला हो म्हटले, सर म्हणजे मी बिझी शेड्यूल आहे, पॉसिबल नाही, पण तुम्ही जेव्हा म्हटलं की ट्रान्सपोर्टचे विद्यार्थी आहे ते माझे विद्यार्थी आहे, तुम्ही नक्की येणार, बरोबर. तर ते सुद्धा तुम्हाला, तर तुम्ही जॉईन होणारच आहे लगेच 1-1.5 महिन्यामध्ये, तर तुम्हाला सुद्धा ते मार्गदर्शन करतील. सोबतच सरांसोबत आपल्याला सचिन डाकुळे सर यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभेल. ते सुद्धा कार्यकारी अभियंता म्हणून पारस प्रकल्प इथे कार्यरत आहे, सेवा देत आहेत. त्यांचे खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत आहे. आणि मेन म्हणजे सर अमरावतीचे आहे, तर अजून आपल्याला एक चांगलं आहे असं काही नाही आहे, पण आपल्या एका फोनवर त्यांनी आले हो म्हटलं, त्यांचे सुद्धा आपण म्हणजे आहे त्यांचे कार्य. तर असो हे तुम्हाला सांगण्याचं कार्य असं की हा एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे की आपण कोण व्यक्ती आपल्याला आलेले आहेत, आपला कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे याच्यासाठीच. तर 1 बाय 1 आपण प्रत्येकाचा सत्कार करणार आहे. तुम्हाला थोडंसं 2 मिनिटं तुम्ही काय काय अभ्यास केला आहे ते बोलायचं आहे. जसा कसा केला असेल, काय तुम्हाला इनडायरेक्टली डायरेक्टली मदत झाली असेल ते का बरं बोलायचं म्हणून बोलायचं नाही आहे, बरोबर. मी असंही नाही म्हणत तुम्हाला की माझ्या अकॅडमी बद्दल मोठं करून बोला, हे काय बोलायचं तुम्हाला तुम्हीच बोलता. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर, की माझ्या मागे जर माझं नाव निघत असेल तर तो माझा खरा रिझल्ट. तोंडावर तुम्ही सर, तुमच्यामुळे सर, हे काही गरज नाही आहे, हे टिकत नाही. हे या कार्यक्रमाच्या हॉलच्या बाहेर गेले की खतम आहे, बरोबर. इथं तर कुठेतरी दूर अंतराचं माझं नाव मागे निघत असेल तर तो खरा माझा रिझल्ट आहे, बाकी काही नको मला. हा आकडा सांगण्याचं काही कारण नाही आहे, कारण की खूप तुम्हाला माहित आहे आता कसं कसं चमत्कार असतात. तर विषय असा फक्त की तुम्ही जे स्ट्रगल केले ते जर तुम्ही सांगितले, कसा अभ्यास केला, कसा, सुटेकच बोला. आपल्याला काही जास्त 5 मिनिटं तुम्हाला वेळ आहे, कारण की या तुमच्या मार्गदर्शनाला ऐकायला खूप सारे विद्यार्थी आलेले आहेत, बरोबर, जे तुमच्या याच्यातून, तुमच्या शिकवण्या, तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीतून काहीतरी मार्गदर्शन घेतील आणि येणाऱ्या ज्या भरत्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपला पोस्ट काढतील. बोलायला खूप काही आहे, अजून शेवटी बोलेल मी एकदा, ठीक आहे, कारण की माईक हातात आल्यावर एक लेक्चरर माणूस आहे, आपल्याला टाइमचं काही नसते, बरोबर. कितीही सांगा, कुठेही सांगा, आपण चालू, बरोबर, अशी ती स्थिती आहे. ठीक आहे, जास्त वेळ न करता आपण सुरू करू एकेका सरकार. थँक्यू. थँक्यू सो मच सर. खूप छान पद्धतीने तुम्ही मनोगत व्यक्त केलं आहे. सर मी बघितलं तुम्ही बोलत होते तेव्हा मोस्ट ऑफ स्टुडंटच्या फेसवर स्माइल होती. खरंच एकदा अतुल सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर माननीय श्री विनोद हंबर्डे सर यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छिते. 2000 मध्ये अकोला येथील गव्हर्नमेंट ITI मधून फर्स्ट नंबरवर आलेले, तसेच 2003 मध्ये अमरावती येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलाय आणि त्यामधून सर सिल्वर मेडलिस्ट होते. 2006 मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केलंय. तसेच आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कार्य केले आहे. 2006 मध्ये रिलायन्स एनर्जी मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून, त्यानंतर 2012 ला ऍडिशनल इंजिनियर पोस्टला जॉब करत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या एक्झाम मध्ये सुद्धा सर फर्स्ट आले होते. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. 2018 मध्ये एक्झाम थ्रू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत होते. ते चंद्रपूर बुलढाणा येथे सुद्धा सरांनी कार्य केले आहे. सध्या अकोला येथे कार्यरत आहे. सरांनी बरेच अवॉर्ड मिळवून दिले आहे, जसे बेस्ट सबस्टेशन अवॉर्ड मिळवून दिला आहे. तसेच चिखलीमध्ये 220 kV सबस्टेशनला स्टेट लेवलचा अवॉर्ड मिळवून दिला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कॅन मेक अ न्यू लाईन कन्स्ट्रक्शन विथ अ मिनिट. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी माननीय श्री विनोद हंबर्डे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आज नॉलिफाय अकॅडमी आपले जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचा आज सत्कार समारंभाचा कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला व्यासपीठावर उपस्थित सचिन डाकुळे साहेब, कार्यकारी अभियंता महानिर्मिती पारस, कळसकर साहेब,
आपले सन्माननीय अब्दुल तायडे सर, तसेच सचिन वानखडे साहेब आणि स्वप्नील राठोड साहेब, इथे सर्व उपस्थित आजचे सत्कारमूर्ती, सर्व पालक वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा, गौरवाचा आणि अभिमानाचा आहे की नॉलिफाय अकॅडमीचे 400+ विद्यार्थी महापारेषण कंपनीमध्ये विविध पदावर नुकतेच नियुक्त होणार आहे. प्रथमतः मी इथे सर्व महापारेषण कंपनीमध्ये जे विविध सहाय्यक तंत्रज्ञ ते वरिष्ठ तंत्रज्ञ या विविध पदावर ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच आपली नियुक्ती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असे प्राध्यापक अब्दुल तायडे सर, नॉलिफाय अकॅडमीचे संचालक संस्थापक, ज्यांच्यामुळे आज तुम्ही इथे सत्कारास पात्र झालेले आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. आणि सर, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या सरांचं अभिनंदन करतो. तर सरांनी जे नॉलिफाय अकॅडमीची जी स्थापना केलेली आहे 2015 साली सरांनी स्थापना केली. 2015 साली एक छोटंसं रोपटं या अमरावती शहरामध्ये पेरलं आणि आज या 7-8 वर्षामध्येच त्या छोट्या रोपट्याचं रूपांतर मोठ्या वटवृक्षामध्ये झालेलं आहे. आणि म्हणूनच आज आपले या अकॅडमीचे 400+ विद्यार्थी महापारेषण सारख्या नामांकित कंपनीत सिलेक्ट झालेले आहेत. आपण बघतोय की MPSCचे क्लास असतील, बाकी कुठलेही क्लास असू द्या, स्पर्धा परीक्षेचे सर्व क्लास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु आपल्याला माहित आहे की टेक्निकलचे जे क्लास असतात, ITI असेल, डिप्लोमा असेल, डिग्री होल्डर असेल, यांचे टेक्निकलचे क्लासेस कुठेच तुम्हाला दिसणार नाही. मी सुद्धा 2018 पर्यंत जेव्हा मी सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत होतो, मी सुद्धा त्यावेळेस विचार केला की एखादी कोचिंग असेल तर आपण ऑनलाईन जरी असेल किंवा कुठली, त्यावेळेस 18ला ऑनलाईन कोचिंगचा त्यावेळेस फायदा नव्हता, कोरोना नंतर ऑनलाईन वगैरे सर्व आलं. मी विचार केला की कुठेही जरी असेल तरी आपण जाऊन 15-20 दिवस, 1 महिना, 2 महिना सुट्टी काढून आपण तो क्लास करावा की त्या टेक्निकल क्लासची आपल्याला भरपूर मदत होईल. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही टेक्निकलचा क्लास उपलब्ध नव्हता. नंतर माझ्यासोबतचे माझे काही मित्र होते, त्यांना सुद्धा सांगितलं की एखादं जर फॅकल्टी असेल, शेगाव इंजिनिअरिंगची असेल किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगची असेल, की आपण सॅलरीड लोक आहोत, आपण चांगल्या प्रकारे त्यांना आपण कॉम्पेन्सेशन देऊ शकतो. तर एखादी फॅकल्टी आपण आपल्या अकोल्याला काय म्हणजे सॅटर्डे संडे आपल्याला शिकवण्यासाठी 3-4 तास जरी मिळत असेल तर आपण त्यांना पैसे द्यायला तयार आहे. एखाद्या फॅकल्टीला विचारा, पण कुठलीही फॅकल्टी आपल्याला येण्यासाठी, म्हणजे पैसे दिल्यावर सुद्धा येण्यासाठी तयार नव्हती. आपण सर्व लोक इथे बसलेले या क्लासचे जेवढे सदस्य आहेत, जेवढे विद्यार्थी आहात, आपण सर्व भाग्यवान आहोत. आपल्याला अमरावती शहरामध्ये टेक्निकलचं तुम्हाला कोचिंग इथे मिळालं आणि एक प्लॅटफॉर्म जो आहे, तायडे सरांनी हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करून दिला. आणि खरंच गौरवाची बाब आहे की अमरावती सारख्या ठिकाणी एक आपली नॉलिफाय अकॅडमी आहे, त्या अकॅडमीमधले 400 विद्यार्थी सिलेक्ट होणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रात महापारेषणमध्ये 2500 जागा निघालेल्या होत्या. 2500 जागेपैकी 400 जण आपल्या अमरावती इन्स्टिट्यूटचे सिलेक्ट होणं ही खरंच, म्हणजे आपण शब्दामध्ये याचं व्यक्त करू शकत नाही. खरंच हे सहजासहजी नाही. टेक्निकल इन्स्टिट्यूट चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. कारण मी सुद्धा आता बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या, यामधून गेलेला आहे. टेक्निकल अभ्यास काय असतो, किती कळतो आणि किती वास्ट आहे. बाकी तुम्ही फिजिक्स असू द्या, मॅथ्स असू द्या, बायोलॉजी असू द्या, हे सर्व बरंचसं काम हे रिपिटेटिव्ह राहते, पुस्तकं वाचून तुम्हाला कळून जातं. पण टेक्निकल जे राहतं, टेक्निकल हे सहजासहजी कळत नाही.
तुम्हाला स्वतःला बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि कितीही क्लिअर असेल तरी दरवेळेस प्रश्न वेगवेगळा येतो आणि त्यासाठी टेक्निकली खरंच परफेक्ट बनावं लागतं. आणि सरांचा जो प्रवास आहे तर सरांचा ITI पासून सुरू झालेला प्रवास, त्यांनी डिप्लोमा, डिग्री आणि MTech केलं. सरांनी विविध विभागामध्ये विविध डिपार्टमेंटमध्ये काम केलं. तसं MSc मध्ये सुद्धा सरांनी सांगितलं की ऑपरेटर म्हणून मी लागलो होतो. ज्युनियर इंजिनियर म्हणून सुद्धा शासकीय नोकरी लागल्यावर सरांनी शासकीय नोकरी सुद्धा सोडली. बाकी ऑर्डनन्स फॅक्टरी आणि इतर बऱ्याच ठिकाणी सरांनी काम केल्यावरही सरांचं जे ध्येय होतं की एक क्लास चालू करायचा आणि विद्यार्थी घडवायचे, ते ध्येय होतं म्हणूनच सरांनी गव्हर्नमेंट जॉब सोडला. गव्हर्नमेंट जॉब सोडणं आजकाल फक्त तुम्ही गव्हर्नमेंट जॉब सोडून प्रायव्हेट व्यवसाय चालू करायची हिंमत करत नाही. ज्या व्यक्तीमध्ये खरंच कॉन्फिडन्स आहे आणि त्यांनी ते ध्येय ठरवलेलं होतं की आपल्याला हे करायचं आहे आणि आपण हे करू शकतो, त्यांच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास होता म्हणूनच त्यांनी ते केले. आपण आज 400 लोक इथे सिलेक्ट झालेले आहेत. आपण स्पर्धा परीक्षा दिलेली आहे आणि स्पर्धा परीक्षा देताना आपल्याला माहिती आहे किती कॉम्पिटिशन आहे. एक जागेसाठी 50 ते 60, 70, 80 लोकांची कॉम्पिटिशन करून आपण ती एक्झाम पास केली. आपण त्या सर्वांवर मात करून इथपर्यंत पोहोचलेले आहोत. आपला हा प्रवास जेवढं बोलायला सोपी आहे किंवा फक्त कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं तेवढा सोपी नाहीये. मला माहित आहे स्पर्धा परीक्षा काय असते आणि स्पर्धा परीक्षेसाठी किती मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेतली, त्यात काहीही शंका नाही. आपली जिद्द, आपली चिकाटी, निश्चितच आपलं चांगलं वेळेचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलं. त्याचमुळे आज आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालेले आहे. कॉम्पिटिशन बघितली 50 ते 60 हजार विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि नुसतं ITI होल्डरच नाही तर ITIच्या एक्झामसाठी डिप्लोमा होल्डर, डिग्री होल्डर, MTech झालेले सर्वच विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. MTech झालेले विद्यार्थी सुद्धा आज असिस्टंट टेक्निशियनसाठी कॉम्पिटिशन मध्ये होता. या लोकांशी कॉम्पिटिशन करून आपण सर्वजण या सर्वांना मागे टाकून आपण इथे सिलेक्ट झालेले आहात. खरंच आपण कौतुकास पात्र आहात. आपले खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि इथपर्यंतचा तुमचा प्रवास जो आहे हा यामध्ये भरपूर आपल्याला संकट आलेले असतील. कारण आपण जेव्हा ITI झालेले असाल 2017 साली झाले असेल, 18 साली झाले असाल, तर 17-18 पासून तसा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तुम्ही ऑक्सिजन वर्षासारखेच असाल की कधी नोकरी लागते, कधी जागा निघतात. आणि शासकीय जागेचं तर माहिती आहे, जागा निघाली तरी ते जोपर्यंत ऑर्डर हातात मिळत नाही तोपर्यंत ते कधी कम्प्लीट होईल प्रोसेस हे सांगता येत नाही. बऱ्याचदा 1-2दा एक्झाम रिक्रुटमेंट निघालं, कॅन्सल झालं. बरेच विद्यार्थी होते की जॉब सोडून इथे आले, प्रिपरेशन करायला लागले, त्यांची परिस्थिती नसतानाही त्यांनी चला आता ऍड निघाली आहे, 5-6 महिने आपण अभ्यास करू आणि 5-6 महिन्यानंतर कुठेतरी आपण परत नाही लागलं तर जॉब करू. पण 1-1-1.5 वर्षापर्यंत ऍड चालली. काही लोकांची परिस्थिती सुद्धा नव्हती की इथे राहून रूम करून राहायचं आणि आपलं सर्व क्लासेस वगैरे करायचे. तरी सुद्धा आपण कुठेही हार मानली नाही. आपल्याला अपयश आले असतील, बरेचसे अपयश आले असेल, पण आपण कुठेही हार मानली नाही आणि त्याचंच फळ म्हणून आज तुम्ही सिलेक्ट झालेले आहे. आता काही दिवसातच आपण महापारेषण कंपनीमध्ये रुजू होणार आहे. तर बरेचसे विद्यार्थी हे महापारेषणमध्ये शिकाऊ उमेदवारी यांनी कंप्लीट केलेली असेल. काही लोकांना आउटसोर्सला असतील, परंतु ज्या लोकांचा संबंध महापारेषणशी आतापर्यंत आलाच नाही त्या लोकांना महापारेषणविषयी जास्त माहिती नसेल. थोडं महापारेषणविषयी थोड्या 2 मिनिटांमध्ये महापारेषणची माहिती देतो. महापारेषण ही कंपनी जी आहे ऊर्जा क्षेत्रातली एक नामांकित पारेषण कंपनी आहे. आपल्या महाराष्ट्रात महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या 3 कंपन्या आहेत. ह्या 3 कंपन्या असूनही सर्वांचा जो कल आहे जॉब करण्याचा तो महापारेषणकडे जास्त आहे. आपण बघतो की महावितरणमध्ये सुद्धा बरेच लोक सिलेक्ट झाल्यानंतर बरेच लोक जॉब सोडून 1-2 वर्षाची, 2 वर्ष, 4 वर्षाची सर्व्हिस सोडून महापारेषणमध्ये येतात. महापारेषण ही कंपनी आपली जशी सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही नामांकित कंपनी आहे. ही सेंट्रल लेवलला पॉवर ट्रान्समिशनचं काम करते. तसंच महापारेषण ही राज्यातली आपल्या महाराष्ट्र शासनाची एक अंगीकृत कंपनी आहे आणि
ती देशातली 2 नंबरची कंपनी आपण म्हणू शकतो. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आहे. आपल्याकडे महापारेषण कंपनीमध्ये जवळपास 750 अतिउच्च दाबची उपकेंद्र आहेत आणि आपल्याकडे जी व्होल्टेज लेवल आहे 765 kV पासून 500 kV HVDC, 400 kV, 220 kV, 132 kV आणि 66 kV अशा विविध प्रकारच्या व्होल्टेज लेवलचे उपकेंद्र आपल्याकडे आहेत. तसेच लाईनचं जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर 51,000 सर्किट किलोमीटरची अतिउच्च दाब वाहिनी आपल्या महापारेषणकडे आहे. त्यामध्ये 400 kV च्या वाहिनी, 220 kV आणि 132 kV आणि 66 kV लेवल आता इलेक्ट्रिसिटी आणि ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी ICT आणि ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी आपल्याकडे जवळपास 1,41,000 MVA कॅपॅसिटी आहे. आपल्या महापारेषणला 7 झोन आहे. झोन वाईज विभागला गेलेला आहे. जसं हे अमरावती विभागीय आयुक्त, जसं हे 5 जिल्ह्याचं विभागीय आयुक्त राहतं, हे अमरावती झोन आहे. तसंच नागपूरला 6 जिल्ह्याचा आहे आणि विदर्भामध्ये आपल्याकडे अमरावती आणि नागपूर असे 2 झोन आहेत. असे सर्व आपल्या महापारेषणमध्ये 7 झोन आहेत आणि कॉर्पोरेट ऑफिसर आहेत. आणि महापारेषणमध्ये 2 विंग आहेत, इलेक्ट्रिकल विंग आणि सिव्हिल विंग. सिव्हिल विंग जे आहे, सिव्हिल रिलेटेड जे काही कन्स्ट्रक्शन करत असेल, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा एक्झिस्टिंग जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं मेंटेनन्स करायचं असेल सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू, तर त्याचं सर्व काम हे सिव्हिल विंग करते. आणि इलेक्ट्रिकल विंग आहे. इलेक्ट्रिकल विंगमध्ये 3 डिपार्टमेंट आहेत. तो O&M डिपार्टमेंट, ऑपरेशन अँड मेंटेनन्स. ऑपरेशन डिपार्टमेंट जे आहे ते शिफ्टमध्ये काम चालतं, 8 तासाची शिफ्ट असतं आणि 24/7 वर्किंग असतं. तसंच मेंटेनन्स डिपार्टमेंट जे आहे, मेंटेनन्सचं काम हे जनरल शिफ्टला राहते. तशी 24 आवर ड्युटी असतं. कारण आपण महापारेषण ही इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये येतं. जिथे कुठे डिपेंड करतो, जिथे कुठे फॉल्ट होतो, ताबडतोब आपल्याला जाऊन रिस्टोर करून जनतेला अखंडित वीज पुरवठा करण्याचं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामध्ये दुसरं एक प्रोजेक्ट डिपार्टमेंट आहे. प्रोजेक्ट डिपार्टमेंट जे आहे, प्रोजेक्ट डिपार्टमेंटचं काम आहे नवीन प्रकल्प तयार करणं. म्हणजे नवीन जर 132 kVचं उपकेंद्र असेल, 200 kVचं उपकेंद्र असेल तर ते तयार करण्याचं काम हे प्रकल्प डिपार्टमेंट प्रोजेक्ट डिपार्टमेंट करतं. तसेच नवीन लाईन उभारायची असेल, नवीन लाईनचं इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्याचं काम हे प्रोजेक्ट डिपार्टमेंट करतं आणि काम पूर्ण झाल्यानंतर ते O&Mला हँडओव्हर करतं मेंटेनन्स. आणि नंतरची जी जबाबदारी असते ते मेंटेनन्स वाल्यांची जबाबदारी असते, त्याचं मेंटेनन्स करणं, मेंटेन करणं. तसंच PSC प्रोटेक्शन ऑटोमेशन अँड कंट्रोल, यामध्ये टेस्टिंग डिपार्टमेंट म्हणायचं. जसं डॉक्टर जसे डायग्नोसिस करतात आणि आपले रिपोर्ट काढून देतात आणि पेशंटला काय रोग आहे हे सांगतात, तशाच प्रकारचं आपलं टेस्टिंग डिपार्टमेंट आहे. जिथे कुठे फॉल्ट होतो, काय होतो तर आयडेंटिफाय करून कन्वे करण्याचं काम आहे टेस्टिंग डिपार्टमेंटचं. असं हा महापारेषणचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. महापारेषण कंपनी खरंच आपल्या देशातील एक अग्रगण्य कंपनी आहे आणि तुम्ही सर्व जे महापारेषण कंपनीमध्ये सिलेक्ट झाले ते खरंच भाग्यवान आहात. ते तुम्हाला महापारेषण कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळते. तिथं व्हाईट कलर जॉब आहे, टेक्निकली आहे, कम्प्लिटली टेक्निकल जॉब आहे. आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये विशेषतः तुम्हाला ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ऊर्जा क्षेत्र सध्या सर्वात झपाट्याने वाढणारं क्षेत्र आहे. आपण बघतोय रोजची जी डिमांड आहे, आपली इलेक्ट्रिसिटीची डिमांड आहे दर 5 वर्षांनी डबल होत आहे. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात हे तुमच्यासाठी खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आता तुम्ही लोक इथे सर्व लोक सिलेक्ट झाले, इथं तुमचा प्रवास आता थांबवायचा नाही आहे. किंवा आपण जे इथे सिलेक्ट झाला तर इथे आता तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही की आता आपण नोकरीवर लागलो, सरकारी नोकरी आपल्याला लागली म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही, भारावून जायचं नाही. ही तुमची देशाची एक पहिली पायरी तुम्ही पार केलेली आहे. इथूनच तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये होते, आई वडील तुम्हाला पैसे देत होते आणि तुम्ही शिक्षण घेत होते. परंतु आता तुमच्याकडे समाजाचा, देशाचा, तुमच्या कुटुंबाचा किंवा नातेवाईकाचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदललेला असेल. तुम्ही एक आता जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. आतापर्यंत तुम्ही कुठे कसेही वागले, काही वागलं तरी विद्यार्थी दशेमध्ये असल्यामुळे तुमच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. परंतु आता या सर्व विद्यार्थी दशेमधून बाहेर निघायचं आणि एक जबाबदारी म्हणून कौटुंबिक जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल. आता तुम्ही काही दिवसात
कुटुंबाचे प्रमुख पण व्हा. तुम्हाला ज्या जबाबदारी असतील, तुमच्या भावंडांची शिक्षणाची जबाबदारी असेल ते पहिली पूर्ण करा. तुमच्या आईवडिलांची काही सेवा करायची असेल, त्यांना पैशाची मदत असेल, जिथे काही मदत लागेल ती सर्व करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. सोबतच आता 3 वर्ष तुम्ही तुमचा कार्यकाळ सेवकाचा असेल, तुम्हाला काहीतरी 15, 16, 17 हजार रुपये या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मिळेल. परंतु 3 वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या प्रकारची सॅलरी, जवळपास 50,000 रुपयापेक्षाही जास्त सॅलरी आजच्याच दिवसाला जरी काढलं आपण त्याचं बेसिक आणि सर्व तरी 50,000 रुपयापेक्षा चांगली सॅलरी आजच आहे. 3 वर्षानंतर ती एखादी 60,000पर्यंत जवळपास तुम्हाला सॅलरी जाईल. आता तुम्ही कम्पेअर करू शकता की एक ITI होल्डर, एक तंत्रज्ञ पदावर लागलेला आणि एक चांगल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगमधून पासआउट झालेला एखादा विद्यार्थी असेल, BE BTech झालेला, आणि त्याला कितीचं पॅकेज मिळतो? त्याला पॅकेज मिळतो 4.5, 4 लाख, 4.5 लाखाचं. चांगल्या नामांकित MNC कंपनीमध्ये असताना त्याला 4.5 लाखाचं पॅकेज मिळतं. परंतु आपण ITI होल्डर असतानाही आपला जॉब जरी हा क्लास 4चा असला तरी सॅलरी ही क्लास 3 पेक्षाही चांगली सॅलरी, एका शिक्षकापेक्षाही चांगली सॅलरी आपल्याला इथे मिळते. त्यामुळे आपण आता त्या पैशाचा योग्य उपयोग करणे, कुठेही की एकदम पैसा हातात आल्यानंतर व्यसनाधीन होऊ नका. त्या पैशाचं योग्य नियोजन करा, योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट करा, आणि तुम्ही जिथे कुठे जाल, जिथे कुठे ज्या कुठल्या डिपार्टमेंटला काम करा तिथे प्रामाणिक काम करा, मेहनत करा. यश तुम्हाला नक्की मिळेल. आपली स्वतःची जी ओळख आहे ते स्वतःची ओळख स्वतःच्या कामातून तयार करा. तुम्हाला जे आज यश मिळालेलं आहे हे तुमचं एकट्याचं यश नाही आहे. त्या यशामागे तुमचे आईवडील, तुमचे शिक्षक, तायडे सर, तुमचे मित्र ज्यांनी तुम्हाला कधी हार मानू दिली नाही, त्या सर्वांचा सहभाग आहे. कुणाला जर वाटत असेल की मी स्वतः मेहनत केली आणि आहे तर ते साफ चुकीचं आहे. तुम्ही ज्या सोसायटीमध्ये वाढला त्या सोसायटीचे सुद्धा संस्कार तुमच्यावर झालेले आहेत. तुमच्या नातेवाईकाचे, आईवडिलांचे, परिवाराचे सर्व संस्कार तुमच्यावर झाले आणि त्या संस्कारामधूनच तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचे सुद्धा उपकार कधी विसरायचे नाही. जिथे कुठे मी शेवटी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की जिथे कुठे जायचं एक प्रामाणिकपणाचा भाग, एक माणूस म्हणून, चांगला माणूस म्हणून जगा. मेहनत घ्या, कठोर मेहनत घ्या. कुठलंही डिपार्टमेंट मिळू द्या, तिथे चांगलं प्रामाणिक काम करा. आणि चांगलं प्रामाणिक काम केलंच तुमचे जे साहेब असतात, प्रत्येक साहेबांना एक चांगला कर्मचारी जो असतो तो आवडता असतो. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आणि काम करत असताना विशेषतः सांगायचं राहून गेलं माझं की आपलं जे आहे आपलं विद्युत, आपण या विद्युत क्षेत्रामध्ये काम करताना लाईव्ह सिस्टीमशी आपण काम करतो. आता तुम्ही महापालिकेमध्ये रुजू झाल्यानंतर सिस्टीमशी तुमचा खेळ राहील. तर सिस्टीममध्ये काम करताना सुरक्षेला काटेकोरपणे पालन करायचं. कारण तुम्हाला लाईव्ह सिस्टीमशी काम करावं लागतं. बाकी क्षेत्रामध्ये कुठेही काम करा, तुम्ही एखादा व्यवसाय टाका, तुमची चूक झाली तर तुमचा व्यवसाय डोकायची, तुम्हाला जास्तीत जास्त फायनान्शियल लॉस होईल. परंतु इलेक्ट्रिसिटी असं सेक्टर आहे की इथे जर तुम्ही चूक केली, एखाद्या चुकीचं ऑपरेशन केलं तर तिथे माफी नाही. डायरेक्टली शॉक लागून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, आपल्यामुळे एखाद्या सहकार्याचा मृत्यू होऊ शकतो. तर विशेषतः सेफ्टीला प्राधान्य द्या. सेफ्टी इक्विपमेंट्स वापरल्याशिवाय कुठेही काम करायचं नाही. जसे सेफ्टी इक्विपमेंट्स असतील, सेफ्टी बेल्ट असेल, हँड ग्लोव्ज असतील, डिस्चार्ज रॉड आहे, हेल्मेट आहे, या सर्व सेफ्टी इक्विपमेंटचा उपयोग करा. आणि सिस्टीम समजून घ्या पाहिजे. जरी आपल्याला सिस्टीममध्ये नवीन असेल, जोपर्यंत सिस्टीम समजत नाही, कॉन्फिडंट होत नाही, तोपर्यंत आपल्या सहकार्याकडून, आपल्या वरिष्ठांकडून ही सिस्टीम समजून घ्या. कुठलेही चुकीचं ऑपरेशन करायचं नाही आणि कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स सिस्टीमच्या बाबतीत ठेवायचा नाही. बस एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. पुनश्च एकदा आपण सर्वजण सिलेक्ट झाले, आपण खूप मेहनत केली. आपल्या मेहनतीला मी सलाम करतो आणि आपल्याला खूप खूप अभिनंदन देतो. आणि तायडे सरांना विशेषतः खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या संस्थेतील आज 400 लोक आपल्या अमरावतीमधून सिलेक्ट झाले. उद्या असेच संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे अभ्यास करायला येतील, स्पर्धा परीक्षेची तयारी करायला इथे येतील, यात काही शंका नाही. मी संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सुद्धा पुढे भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. त्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवू. त्यानंतर माननीय श्री सचिन ठाकोडे सरांबद्दल मी 2 शब्द इच्छिते.
सरांनी 2003 मध्ये शेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर 2003 ते 2005 मध्ये अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेई म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 2005 ते 2007 मध्ये बेस्ट मुंबईमध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून कार्यरत होते. सध्या पारस येथे कार्यकारी अभियंता म्हणून सेवा देत आहे. तसेच त्यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. माननीय श्री सचिन ठाकूर सर यांना मी विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ज्यांची 400+ विद्यार्थ्यांची इथे महापारेषण कंपनीमध्ये नेमणूक तंत्रज्ञ म्हणून झालेली आहे. सहाय्यक विद्युत सहाय्यक या पदावर निवड झालेली आहे. त्यांचे मी सगळ्यांचे इथे अभिनंदन करू इच्छितो. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी जी मेहनत घेतली त्याचा जो सर्व परिपाक आहे त्याचा आज आपल्याला आज इथे तुम्ही या सत्कार समारंभासाठी पात्र झालेले आहे. नॉलिफाय अकॅडमी यांच्याबद्दल मी आधी नेटवर वाचलंच होतं, नंतर थोडं आणखी सर्च केलं. सरांचा काल फोन आला होता की आमचे 400+ विद्यार्थी हे महापारेषणमध्ये सिलेक्ट झालेले आहे. असं ऐकल्याबरोबर आम्हालाही गौरव झाला की मी एक अमरावतीचा पुत्र आहे. आपल्या अमरावतीमध्ये गोरगरिबाचे लोक हे खेड्यातून येऊन इथे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात. त्यांना नॉलिफाय सारख्या अकॅडमीची साथ लाभते, नॉलेज मिळते आणि इतकं घवघवीत यश मिळते. याच्याबद्दल श्री तायडे सर यांचे जेवढे मी कौतुक करेल तेवढे कमीच आहे. तायडे सरांनी तुमच्यावर घेतलेली मेहनत हे आज या सिलेक्ट झालेल्या मुलांमध्ये दिसतच आहे की यांनी कुठल्या प्रकारची मेहनत आज इथे घेतलेली आहे. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना अगदी सुंदर पद्धतीनं तायडे सरांनी सुरुवात केलेली आहे. इथे आल्यावर दीप प्रज्वलन झालं. दीप प्रज्वलन झाल्यावर ज्या 3 महात्म्यांचे आपण पूजन केले इथे, त्या सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचं महत्व आणि शिक्षण हे कसं वाघिणीचं दूध आहे आणि जो हे वाघिणीचं दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे शिकवण ज्यांनी आपल्याला दिली, असे महात्म्यांचे आपण सर्वप्रथम इथे पूजन केले. त्यानंतर आपण शिवाजी महाराजांचे पूजन केले. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केलेले कार्य आणि त्यांनी ठेवलेला आपल्या समोर आदर्श, जिद्द की एखाद्या जी शत्रूंसोबत लढताना त्यांनी जी जिद्द ठेवली होती आणि आपला जो मुलूक काबीज केला होता, तशा महात्म्यांचे आपण इथे पूजन केले आहे. तिसरे म्हणजे विद्येची देवता सरस्वती मातेचे आपण इथे पूजन केलेलं आहे. जिच्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये अंधकारमय राहिलं असतं अशा देवीची आपण इथे पूजा केलेली आहे. लक्ष्मीची पूजा नाही केली आपण, सरस्वतीची पूजा केली आहे. सरांनी सरस्वतीचं पूजनाचा जो पाया त्यांनी आधी मांडला होता, त्यांनी थोडा प्रसाद तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि ते एवढ्यावरच थांबलेले नाही आहे. तर तायडे सरांचं कार्य मला एखाद्या ते हिऱ्याचा कारागीर असतो की नाही तशा प्रकारचं वाटतं. एक असा दगडधोंडा त्या हिऱ्याच्या कारागिराजवळ येतो आणि तो कारागीर काय करतो, प्रत्येक पैलूला, प्रत्येक त्या खड्याला असा इतका त्याला आकार देतो की तो हिरा चमकतो. आधी त्या खड्याला काहीच किंमत नसते. नंतर काय होते की त्या खड्यालावरती जसा कारागीर काम करतो, जसे पैलू पाडतो, तशी त्याचे कॅरेटची किंमत वाढते. जशी कॅरेटची किंमत वाढली की तो तसा हिरा चमकू लागतो. जगामध्ये एक जगप्रसिद्ध हिरा आहे कोहिनूर, जो आपल्याकडून इंग्लंडमध्ये वास्तव आहे त्याचं. तर तशा प्रकारचे मला हे इथे 400 विद्यार्थी दिसत आहे. हे सगळे जे हिरे आहेत तर हे तर तुम्ही आज हिरे घडवलेले आहेत, यांना पैलू पाडायचं काम तुम्ही इथे यशस्वीरित्या केलेलं आहे. हे केलं तर तुमचंही कार्य आहे सर. काही आपल्याकडे शिक्षण होतं, आपण प्रशिक्षण घेतलं. इथे शिक्षणाची बेसिक क्वालिफिकेशन आपलं ITI होतं, पण ITI केलेले सगळेच मुलं लागतात का? आपल्याला प्रशिक्षणाची जोड लागते. प्रशिक्षण कशासाठी, काय साठी? कारण की आज सरांचं एज्युकेशन जर पाहिलं, त्यांनी स्वतः एक डिप्लोमा पासून निघाले, ITI केला, डिप्लोमा केला, BE केलं. त्यानंतर हे खास फडके पाहत त्यांना अनुभव आले, पण स्वतःही ते 5 कंपन्यांमध्ये सिलेक्ट होते. एक स्टेबल नोकरी होती. मग काय गरज आहे? पण त्यांच्या मनात कुठेतरी एक ध्यास होता
की आपल्याला समाजासाठी काहीतरी करणं आहे. आज त्यांना त्या नोकरीमध्ये जितका आनंद नसता भेटला जेवढा आनंद तुमचे 400 विद्यार्थी लागल्यावर मिळाला असेल तेवढा आनंद त्यांना आज मिळाला, त्यात काही शंका नाही. आणि हे ध्येयवेडे लोक असतात. असे आपण कितीतरी उदाहरण आहे आपल्या समोर. एक खान सर आहेत, ऑनलाईन टीचिंग घेतात. विकास दिव्यकीर्ती आहे जे मोटिवेशनल स्पीकर आहेत. ते खान सर अगदी 200 रुपयापासून ऑनलाईन कोचिंग घेतात. ज्याच्याकडे शिक्षणाची व्यवस्था नाही, पैसे नाहीत, पण ज्याच्याकडे जिद्द आहे, त्याला काहीतरी करायचं आहे, अशा लोकांना ते मार्गदर्शन करतात. आपल्याला मार्ग माहित असते, पण गुरूंच्या शिवाय गुरूंचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपल्याला दर्शन होत नाही. हे तेवढंच पक्क आहे. आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना आम्हालाही भरपूर अडचणी होत्या. जसे आमचे मित्र हंबर्डे साहेबांनी सांगितलं की टेक्निकलच्या फील्डमध्ये आपल्याला अभ्यास करताना नेमकं काय करायचं. सिलेबस वाचत असतो, अगदी वाचत असतो सिलेबस. त्याने तुम्ही सगळ्यांनी वाचलेला आयटीआय मध्ये आपण काय करतो, एक बेसिक एज्युकेशन आहे. पण आताची कॉम्पिटिशन अशी वाढलेली आहे की ह्या आयटीआयचे जे एक्झामचे पेपर आहेत ते आपल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या लेवलचे पेपर येतात. रिझनिंग आलं त्याच्यामध्ये, ऍप्टिट्यूड आलं त्याच्यामध्ये, जनरल नॉलेज आलं त्याच्यामध्ये. या सगळ्या पैलूंचा आपण विचार आपण किंवा अभ्यास आपण आयटीआय मध्ये करत असताना करत नाही. मग नंतर गरज पडते तेव्हा आपण विहीर खोदतो. विहीर खोदत असताना आपल्याला पाणी लागेल असंच नाही, पण आपण नेमकं कोणाच्या हातामध्ये आहे, कुठे आहोत, त्याच्यावरती आपली यशाची हमी जी आहे ते ठरलेली असते. तर मी तुम्हाला इथे ग्वाही देऊ इच्छितो की नॉलिफाय अकॅडमी मध्ये तुम्ही येऊन सगळ्यांनी जो निर्णय तेव्हा घेतला की नॉलिफाय अकॅडमीला आपण जॉईन करायचं आणि नॉलिफाय अकॅडमी मधून आपल्याला यश संपादन करायचं, ते इथे पुरेपूर पार पडलेलं आहे. त्याच्यासाठी आपले तायडे सर, तसेच त्यांचे सहयोगी जे आहेत स्वप्नील घाटोड सर आणि सचिन वानकडे सर, यांची तुम्हाला मार्गदर्शन इथे लाभलेले असेल. तर हे असे काम करत असताना प्रशिक्षणाची जोड जेव्हा आपण आपल्या अभ्यासाला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की नेमकं कसा अभ्यास करायचा. माझं एक स्वतःच पर्सनल उदाहरण मी सांगतो इथे की आता जसं हंबर्डे साहेब पण आहेत की हंबर्डे साहेबांनी सांगितलं की आयटीआय करून आले त्याच्यानंतर म्हणजे यश जे आहे आपल्याला मिळवायचं आयुष्यामध्ये, याची एकच वाट नाहीये, अनेक वाट आहे. आपण प्रत्येकाचं एक उदाहरणच आहे. आज तुम्ही इतके सिलेक्ट झाले, हे तुम्ही एक समाजामध्ये एक उदाहरण झालेले आहात. आपल्या समाजात बाकीचे लोक सांगतात की हे बघ, हा मुलगा यांनी नॉलिफाय अकॅडमीला जॉईन केलं, स्वतः अभ्यास केला, मार्गदर्शन घेतलं आणि हे आज यशस्वी झाले. हे तुम्ही आज समाजासाठी उदाहरण झालेले आहे. असंच माझंही आहे. आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना आम्हाला रिझनिंग, ऍप्टिट्यूड या भागाचा काहीच गंध राहत नाही. आता तरी मुलांना बऱ्याचशा गोष्टी समजतं की रिझनिंग असतं, ऍप्टिट्यूड असते, त्या आम्हाला काहीच कळत नव्हतं की एक्झाम आलेली आहे, द्यायची आहे. आमच्या 7-8 मित्रांपैकी, आम्ही मुंबईला असताना 7-8 मित्रांपैकी आमचे सगळे 6 ते 7 मित्र जे आहेत ते काही डिस्ट्रीब्युशनला लागले, काही ट्रान्समिशनला लागले, सिलेक्ट झाले ते. आणि मी आणि माझे काही मित्र जे बीएसटी ला होतो ते आम्ही तिथेच मुंबईतच होतो. पण एक ते कुठेतरी मनाला एक अशी घात लागला असा की आपलं का नाही झालं. कारण की अभ्यास तर आपण एक येतात, मग कुठेतरी चुकतंय. काय चुकतंय तर मग एक स्वतः घेऊन बसायचं, ड्युटी करायची आणि ड्युटी करून उरलेल्या वेळामध्ये जितके लंच ब्रेक मिळत असेल लंच ब्रेक मध्ये अभ्यास करायचा. संध्याकाळी जसं घरी पोहोचतो तसं इकडे तिकडे न फिरता आपलं पुस्तक घ्यायचं, बसायचं. रिझनिंग, ऍप्टिट्यूड, टेक्निकल अगदी रटून टाकलं, अगदी घोटून टाकलं. मग त्याचा फायदा काय झाला तर त्याच वर्षी ट्रान्समिशन, जनरेशन, डिस्ट्रीब्युशन या तिन्ही कंपन्यांचे फॉर्म्स निघाले होते. त्या तिन्ही यांची एक्झाम मी दिली. या तिन्ही कंपन्यांमध्ये मी सिलेक्ट झालो. या तिन्ही कंपन्यांचे माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर होते. चॉईस माझी होती की मी कुठे जायचं. म्हणजे डिस्ट्रीब्युशनची अपॉइंटमेंट माझी अमरावतीतच होती, ट्रान्समिशनची अपॉइंटमेंट माझी मुंबईला होती आणि जनरेशनची अपॉइंटमेंट रायगडमध्ये होती. मी जनरेशन चूज केलं. आणि हे सांगायचं तात्पर्य एक असं आहे की तुम्ही मेहनत करा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, यश नक्कीच मिळेल. एकाच वेळेला 3 अपॉइंटमेंट लेटर आपल्या हातात असल्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल आपल्याला की आपण जी मेहनत केली ती खरंच त्याचा एक रंग आलेला आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी तो 3 इडियट पिक्चर पाहिलाच असेल. त्या 3 इडियट मध्ये रॅन्चो काय म्हणतो, एक्सलेंस के पीछे
सक्सेस के पीछे मत भागो, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलेंस के पीछे भागो, सक्सेस अपने आप तुम्हारे कदों पे आली. हेच काम तुम्ही या सगळ्या मित्रांनी इथे केलेलं आहे. या तुमच्या सगळ्या मित्रांचं मी इथे अभिनंदन करू इच्छितो. जसं अंबर्डे साहेबांनी सांगितलं की ट्रान्समिशनची जे व्यक्ती आहे, ट्रान्समिशनची कंपनी आहे, ट्रान्समिशनचे जे स्टाफ सेटअप आहे, ट्रान्समिशनचे जे कामाचं स्वरूप आहे, याची तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे. तशीच मी तुम्हाला एक आयडिया महानिर्मिती बाबत देऊ इच्छितो. एमएससीबी कंपनी सुरुवातीला एकत्र होती 2005 ला. जेव्हा ट्रायफर्केशन झालं, त्या ट्रायफर्केशन नंतर आपल्याला 3 कंपन्या मिळाल्या आणि एक होल्डिंग कंपनी मिळाली. त्यातली ट्रान्समिशन एक जनरेशन कंपनी जी वीज निर्मिती करते, जे वीज ट्रान्समिट करते ती पारेषण कंपनी, आणि जे आपल्या लोकल डिस्ट्रीब्युटर डोमेस्टिक कन्झ्युमर पर्यंत पोहोचते ती डिस्ट्रीब्युशन कंपनी. या तिन्ही कंपनीचे कामकाज हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. तसं सरांनी सांगितलं की ट्रान्समिशनचा सेटअप असा आहे, तर जनरेशनचा सेटअप असा आहे आपला. म्हणजे इथेच तुम्ही थांबायचं नाही आहे. तुमचे जे काही मित्र असतील त्यांनाही त्यांच्यापर्यंत हा माहिती द्या तुम्ही की जनरेशन ही कंपनी जी आहे आपल्या महाराष्ट्रातली अग्रगण्य कंपनी आहे, देशातली नंबर 1 कंपनी आहे प्रायव्हेट गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. एनटीपीसी नंतर जे आहे, एनटीपीसी जी मेन कंपनी आहे जनरेशनच्या, त्यानंतर दुसरा नंबरला लागतो तो महाजनकोचा लागतो. महाजनकोची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी 13,710 मेगावॉट आहे. त्या 13,710 मेगावॉट पैकी 9,700 मेगावॉट जी आहे ती थर्मलची कॅपॅसिटी आहे. 2,500 मेगावॉट कॅपॅसिटी ही हायड्रो पॉवर स्टेशनची आहे. 700 मेगावॉट कॅपॅसिटी गॅस पॉवर स्टेशनची आहे. आणि 380 मेगावॉट कॅपॅसिटी ही सोलरचे रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा आहे, त्याची कॅपॅसिटी आहे. आता नवीन येणारे जे प्रकल्प आहे त्यामध्ये भुसावळ येथे 800चा प्रकल्प येणार आहे, पारस इथे 800चा प्रकल्प येणार आहे, नाशिक इथे 800चे 2 युनिट येणार आहे. इतक्या सगळ्या युनिटची जी भर पडणार आहे, तिथे तंत्रज्ञान ऑपरेट करण्यासाठी टेक्निकल स्किलची रिक्वायरमेंट राहणार आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता आयटीआयवरती इथे सिलेक्ट झालेला आहात. इथले जे आयटीआयवरती सिलेक्ट झाले जे लोक आहेत ते ऑलरेडी डिप्लोमा, काही इंजिनिअरिंग असतील, तर यांनी या ठिकाणी न थांबता हे जे नवीन ऑपॉर्च्युनिटी पुढे येणार आहेत, या ऑपॉर्च्युनिटीसाठी अभ्यासाची कास सोडू नका. अभ्यासाला दुसरं स्थान देऊ नका. ऑपॉर्च्युनिटी तुमची जर तयारी असली तर तुमची प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ही तुमचीच आहे, इतकं लक्षात ठेवा. प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी मध्ये एक सक्सेस दडलेला आहे, ते तुम्हाला फक्त ग्रॅब करायचं. तर या नवीन येणाऱ्या पॉवर प्रोजेक्ट मध्ये, या पॉवर प्रोजेक्टला लागणारे जे मनुष्यबळ आहे, टेक्निकल मनुष्यबळ, आज इथे अमरावतीमध्ये आयटीआय मधून पास झालेल्या विद्यार्थ्यांमधून सर तुम्ही 700 विद्यार्थी 400 विद्यार्थी इथे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातले, आणि 400 ते आणि 300 आधीचे असे 700 विद्यार्थ्यांची इथे, म्हणजे त्यांनी खारीचा वाटा उचललेला ट्रान्समिशन मध्ये 400 विद्यार्थी देऊन. आणि हे सगळे विचारतील की नेमकं कोणत्या अकॅडमीतून आले, तर पुढच्या वर्षी तुम्हाला सर मला जर गॅरंटी वाटते की इथे तुम्हाला बोर्ड लावायला थोडंसं जागा कमी पडेल. इतके विद्यार्थी इथे येतील आणि इतक्या विद्यार्थ्यांना इथे यश प्राप्त होईल. हे यश मित्रांनो फक्त तुमचं नाही आहे. आज तुमच्यासोबत आई वडील आलेले असतील, पालक आलेले आहेत, काही ठिकाणी पालक, त्यांचे चेहरे असे फुललेले आहेत. आज त्यांच्यापुढे भीषण समस्या काय आहे, पालकांच्या समोर पैसे तर लावतील, ते पैसे लावतील, पैसे नसतील कर्ज घेतील, कर्ज घेऊन शिकवतील. मेन काय आहे, शिकणं, जिद्द. आज तुम्ही सिलेक्ट झाल्याबरोबर त्यांचे चेहरे फुललेले आहेत. त्यांना गॅरंटी झाली की आज माझा मुलगा स्थिर स्थावर झाला, आता मला चिंता नाही. हेच कमवायचं असते. वेळेचा उपयोग तुम्ही इथे केला त्याचा रिझल्ट इथे आहे. ज्यांनी वेळेचा उपयोग केला त्या कदाचित हॉलच्या बाहेर असतील किंवा विचार करत असतील की मी तेव्हा 2 तास कमवले असते, 2 तास घेतले असते, माझ्यासाठी मी इम्प्रूव्ह केलं असतं, जी गोष्ट मला माहिती नाही ती इम्प्रूव्ह करून घेतली असती तर आज मला रिझल्ट मिळाला असता. तर असो, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. तुमच्यासोबत तुमचे आई वडील, पालक सुद्धा भाग्यवान आहेत. आणि त्यांनी तुमच्या एका यशामध्ये फक्त तुमचंच योगदान नाही, गुरुवर्यांचं योगदान आहे, तुमच्या पालकांचं योगदान आहे, समाजाचं योगदान आहे. या सगळ्या समाजाची फेड करण्यासाठी आपण जिथे जिथे काम करू, ज्या सहकार्यांसोबत काम करू, तिथे आपलं कार्याची छाप पडली पाहिजे. असं नाही की मी आज अमरावतीमध्ये आहे तर अमरावतीमध्येच मला जॉब मिळाला पाहिजे. जिथे चान्स मिळतो तिथे जावा, जिथे चान्स मिळते तिथे जा, तिथे तुम्ही नाव कमवा, योग्य पद्धतीनं काम करा. प्रत्येक गोष्टीचं काम करताना एसओपी असते, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्या एसओपीचं पालन करा आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये नाम कमवाल.
याची मला खात्री आहे. पुनश्च मी या ठिकाणी सगळ्यांना महापारेषण इथे विद्युत सहाय्यक पदावरती निवड झाल्याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याचं मी ते अभिनंदन करतो. सोबतच त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो. त्यांनी जो विश्वास नॉलिफाय अकॅडमीवरती दाखवला त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि विशेष करून तायडे सरांनी जी तुमच्या मागे प्रचंड मेहनत केली. हे ध्येयवेळे लोक असतात, हे थांबत नाहीत, काहीच करत नाही बरं करायची, पण थांबत नाहीत. पण त्यांचा जो पिंड होता ज्ञानदानाचा तो त्यांनी केलेला आहे. आणि तुम्ही ज्ञान अर्जन करून इथं यश संपादन केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. नॉलिफाय अकॅडमीला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तायडे सरांनी आम्हाला इथे आज बोलवून तुमच्याशी मनोगत व्यक्त करण्याचं एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तायडे सरांचा आणि नॉलिफाय अकॅडमीचं मी खूप खूप आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद व्यक्त केला आहे. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून सर इथे आले आणि आपल्याला मार्गदर्शन केले, त्यासाठी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते. त्यानंतर माननीय श्री स्वप्नील काटोळे सर यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छिते. अमरावतीमधील एक्झिटो अकॅडमीचे संस्थापक व प्राध्यापक सरांची सुद्धा आपल्या रिझल्ट मध्ये खूप मोठे योगदान आहे. सरांची सुद्धा सोपी शिकवण्याची पद्धत जशी जादूच. म्हणून माननीय श्री स्वप्नील काटोळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं तायडे सरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथम मी सरांचे या ठिकाणी म्हणून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, 2015 पासून तायडे सर या ठिकाणी ह्या फील्डमध्ये अध्यापन करत आहेत आणि मागच्या 4-5 वर्षापासून सरांची आणि माझी ओळख आहे. या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान जे आपल्या सन्माननीय पाहुणे आहेत हे सुद्धा तुमच्याच क्षेत्रातले आहेत. मग अशी बोलता बोलता सरांनी म्हटलं हे 400+ हिरे आहेत, बरोबर आहेत ना? आणि मग मला असं वाटलं एक शब्द आहे, हिऱ्यांची पारख करणारा जर शब्द असेल त्याला कॅरोमीटर असं म्हणतात. कॅरोमीटर आहेच. आणि मग मला त्याच्यावर असं वाटलं हे 400 हिऱ्यांची पारख करणारा जोरी तेवढाच महत्वाचा आहे, जो तायडे सरच्या माध्यमातून आपल्याला. कारण असं नाही की हिरे आहेच नाही बरोबर ना. 2013 पासून मी सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये अध्यापनाचं काम करतो. एक्झिटो अकॅडमी 2013 पासून आहे मागच्या. आणि या क्षेत्रात काम करत असताना दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांसोबत माझा संपर्क येतो. मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये बोलताना नेहमी एक शब्द म्हणत असतो, इथं काही विद्यार्थ्यांना शब्द माहीत पण असेल, व्हाय. जर तुमचा व्हाय क्लिअर असेल, कारण क्लिअर असेल, स्पष्ट क्लिअर म्हणजे स्पष्ट पाहिजे, बरोबर ना? व्हाय, जर व्हाय क्लिअर असेल तर हवं येत नाही, बरोबर ना? हा व्हाय म्हणजे काय आहे? जर मी एखादी स्पर्धा परीक्षा निवडलेली आहे, जर मला एखादी एक्झाम द्यायची आहे तर ती का द्यायची, बरोबर ना? हे कारण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने स्पष्ट असेल, आपल्या माइंडमध्ये व्हिजन आणि रिझन हे दोन्ही जर स्पष्ट असेल आणि हे उत्तर जर तुम्हाला भेटलं तर खऱ्या अर्थाने आयुष्याची सुरुवात त्या दिवशी होत असते, लक्षात द्यायचं. आणि आपला अमरावती जिल्हा हा खऱ्या अर्थानं खूप महान जिल्हा आहे, लक्षात घ्या. ह्या जिल्ह्याचं समीकरणच वेगळं आहे. खरं म्हणजे ते समीकरण सांगायचं झालंच तर या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं महान कार्य आहे. गाडगेबाबांची भूमी आहे ती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा आपल्या जिल्ह्याला लाभलेला आहे. आणि अशा ह्या पावन जिल्ह्यामध्ये आज हा सत्काराचा कार्यक्रम सरांनी या ठिकाणी घेतलेला आहे. खरंच त्याबद्दल सरांचं मनोमन या ठिकाणी अभिनंदन, कौतुक आणि मनोमन आभार सुद्धा. मी जेव्हा म्हणतोय की व्हाय क्लिअर पाहिजे, मित्रांनो खूप सारे विद्यार्थी आहेत. मी थोडंसं काही गोष्टी सांगू इच्छितो, प्रॅक्टिकली बोलतोय थोडं. मागच्या अनेक वर्षापासून मी काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. जेव्हा एखाद्या फील्डमध्ये आपण परीक्षा द्यायला जातो तेव्हा येणारा वर्ग हा खूप असतो, लक्षात घ्या. त्याचे अनेक रिझन असतात. एक तर माझा मित्र क्लास करतो आहे, माझा मित्र त्या परीक्षा देतोय म्हणून मी ती परीक्षा देतोय, हे पण एक रिझन असू शकतो, समजलं. या दरम्यान एक आता ऍव्हरेज काढलेलं आहे. साधारण 100 विद्यार्थी जर असेल तर त्यामध्ये 70 ते 75% विद्यार्थी हे कॉम्पिटिशन मधून बाहेर पडतात, लक्षात घ्यायचं. आणि साधारण 20 ते 25%, 30% विद्यार्थी हे कॉम्पिटिशन मध्ये शेवटपर्यंत टिकतात. म्हणून म्हटलं ज्यांचं व्हाय क्लिअर असेल, ज्यांचं व्हिजन आणि रिझन क्लिअर असेल
तोच विद्यार्थी शेवटपर्यंत स्ट्रगल करत राहतो, बरोबर ना? दुसरी गोष्ट, बरं काय देऊ शकतो आपण आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांना? काही देऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल आज जॉब लागला, मस्त पगार सुरू झाला, मग आपलं एकदम जमलं, ठीक आहे. पण बघा, एक आयुष्य जगत असताना साधन आणि साध्य याच्यामधला फरक समजला पाहिजे. एक जॉब भेटला, एक नोकरी लागली, हे आपलं साधन तयार झालं, बरोबर, ज्यासाठी आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न करत होतो. आई वडिलांना याच्याशी काही घेणं नाही, तुमच्या पगाराशी, तुमच्या पैशाशी काही घेणं नाही. परंतु आज ज्याही घरामध्ये एक विद्यार्थी जेव्हा गव्हर्नमेंटची पोस्ट काढतो ना, तेव्हा त्या कुटुंबाचं आयुष्य बदलून जाते, लक्षात ठेवायचं. एका पिढीचा उद्धार होऊन जातो, लक्षात ठेवायचं, एका पिढीचा. आणि अशा मागच्या 12-13 वर्षापासून असे अनेक आयुष्य बदलताना मी पाहिले, लक्षात ठेवायचं. आणि आज या ठिकाणी अक्षरशः 400+ कुटुंबांचं आयुष्य बदललेलं आहे. यामध्ये खूप मोठा वाटा जो आहे तो तायडे सरांचा आहे. खरं म्हणजे माझी जी फील्ड आहे ते कॉम्पिटेटिव्ह वेगळी आहे, पोलीस भरती, तलाठी, सरसेवा, एमपीसी आहे. आणि ह्या तुमच्या फील्डशी जो संबंध आलेला आहे तो खऱ्या अर्थानं कॉन्टेक्टचा जो काही पार्ट असतो, त्या माध्यमातून काही विद्यार्थी जे माझ्याकडे आले होते त्या निमित्तानं तुमच्याशी माझा संबंध आलेला आहे. तेव्हा स्पर्धा परीक्षा ही तुमची पण आहे, बरोबर ना? आणि मी माझा एक सगळ्यांना सांगतोय, बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये जबरदस्तीने यायचंच नाही, खरं म्हणजे लक्षात घ्यायचं. जर एक्झाम द्यायचे ती इमानतपणे द्यायचे, हा जबरदस्तीचा सौदा नव्हे, लक्षात ठेवायचा. कारण तुमच्या पाठीमागं अनेक अपेक्षा लागलेल्या आहेत. बरेचसे विद्यार्थी नांदेड, परभणी, हिंगोली अशा विविध जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले विद्यार्थी, बरोबर ना? बरं, हे आज रिझल्ट आला. मला असं वाटतं 2022-23 पासून हे विद्यार्थी खऱ्या अर्थानं ह्या दिवसाची वाट पाहत आहेत, बरोबर ना? आणि आज तो सुवर्णक्षर हा तुमच्या आयुष्यामध्ये आणलेला आहे. यासाठी तुमचाही खूप मोठा या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक करायला तुम्ही पात्र आहेत. तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या मित्रमंडळींचं आणि खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा नॉलिफाय अकॅडमीचं या ठिकाणी कौतुक करतोय की अशी एक फॅक्टरी तयार करणं ज्या ठिकाणी खालीचाच नाही 400+ आणि याच्यापेक्षा, हे सरांनी मला त्या सत्कार जो घेतलाय हा लेटेस्ट मधले 400 विद्यार्थ्यांचा आहे. याआधी जे रिझल्ट आलेले आहेत ते वेगळे असतील, बरोबर ना? आणि यानंतर जे रिझल्ट येतील ते अजून वेगळे असतील. तेव्हा मी नॉलिफाय अकॅडमीला येणाऱ्या काळामध्ये पारेषण असेल, महावितरण असेल किंवा अजून कुठल्याही परीक्षा असतील ज्या संदर्भात तुम्ही तायडे सरांकडे मार्गदर्शन घेत असता किंवा घेणार आहे, यापुढेही हा आकडा सर डबल, ट्रिपल असा मल्टिपल होत गेला पाहिजे. आणि अमरावतीचं नाव या ठिकाणी एक मोठं झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं एक अमरावतीसाठी ही एक गौरवाची गोष्ट आहे की एकट्या अमरावती शहरामधून नॉलिफाय सारख्या अकॅडमीने जे तायडे सरांचं त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. एक छोटंसं झाड रोपटं सरांनी लावलं होतं आणि आज एक मोठं वटवृक्ष झालेलं आहे. या निमित्तानं शेकडो विद्यार्थ्यांचे, शेकडो कुटुंबांचं एक आयुष्य या ठिकाणी बदललेलं आहे. आणि यासाठीच असेच पुन्हा आयुष्य विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी बदलो. तेव्हा म्हणून मी म्हटलं, हिरे भरपूर आहेत आपल्या अवतीभोवती, हिऱ्यांची पारख करणारा जोहरी आपल्याला पाहिजे. आणि तो जोहरी तायडे सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये ही संख्या खूप मोठी असो या शुभेच्छा मी नॉलिफाय अकॅडमीला देतोय. आणि माझ्या वतीनं मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतोय. थँक्यू सर, थँक्यू. सरांनी दिला आहे, सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर नॉलिफाय अकॅडमीचे सितारे इथे उपस्थित आहेत. तर मी एकेकाचं नाव घेते, प्लीज त्यांनी स्टेजवर यावे. 6 रँकवर आहे हिंगोलीमधून श्रीकांत विश्वनाथ शिंदे. यांचा सत्कार माननीय श्री विनोद हंबर्डे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सर्व विद्यार्थ्यांतर्फे आणि माझ्यातर्फे स्वागत करतो की सर्व वेळातला वेळ काढून त्यासाठी येते आमच्या सत्कारासाठी तुम्ही उपस्थित राहिला. त्यासाठी स्पीच वगैरे मी काही देणार नाही, फक्त थोडासा मला आयटीआय टू इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो सांगेल. 2018 साली आयटीआयला ऍडमिशन घेतलं. 2 वर्षातला 1 वर्ष तर म्हणजे काय आयटीआय मध्ये गेल्यावर काही समजतच नव्हतं की म्हणजे आपण, म्हणजे माझी फील्ड ही नव्हतीच, मी दुसऱ्या फील्डमध्ये इकडे आलो होतो. त्यानंतर मग 1 वर्ष तर कोरोनामध्येच गेलं. आयटीआय मध्ये काही एवढं शिकवणी वगैरे नाही जास्त भेटलं शिक्षण. त्यानंतर मग लॉकडाऊन लागल्यानंतर लॉकडाऊन म्हणजे ओपन होईपर्यंत गावाकडे थांबलो. त्यानंतर कंपनीचा निर्णय घेतला, कारण हे अभ्यास तर काही नव्हता, गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन वगैरे काही नव्हतं.
कंपनीमध्ये पुण्याला कंपनीमध्ये गेलो. 1 महिना कंपनीमध्ये जॉब केली. त्यावेळेस कळालं की कंपनीची लाईफ आपल्यासाठी नाही, खूप हार्ड लाईफ होती आणि एकदम म्हणजे फास्ट लाईफ होती. त्यामुळे मग म्हणजे परत विचार केला की एकदा ट्राय करून बघू गव्हर्नमेंट प्रिपरेशन. मग त्यावेळेस यूट्यूबला वगैरे सर्च केलं तर सरांचं अकॅडमी म्हणजे सापडली. मग सरांना कॉल केला. सरांची बॅच 2022 15 जानेवारी 2022 सरांची बॅच घेतली कंपनीच्या पैशातूनच. मग तिथून म्हणजे प्रवास सुरू केला या अभ्यासाचा. मग गावाकडे गेलो, बॅच कंप्लीट केली आणि त्यानंतर अप्रेंटिसशिपला नंबर लागला. अप्रेंटिसशिप पण पूर्ण करून घेतली. तिथेच सेल्फ स्टडी चालू ठेवली. बॅच नंतर एकच बॅच केली सरांची 2022ला. पण सरांनी खूप डिटेलमध्ये म्हणजे शिकवलं होतं, त्यामुळे परत बॅच करण्याची म्हणजे गरज पडली नाही. आणि त्यानंतर सरांनी जे MCQ लेक्चर वगैरे घेतले होते त्यामध्ये हार्ड क्वेश्चनची पण तयारी झाली होती. त्यामुळे असं वाटत होतं की आता आपली पॉली लेवलची तयारी झालेली आहे, तर म्हणजे एक्झाम निघेल. आणि सरांनी खूप नोट्स वगैरे सांगितल्या होत्या ज्या वाचायच्या, त्या पूर्ण फॉलो केल्या सरांच्या. आणि मग होईल एवढं केलं तरी होईल असं वाटत होतं. त्यानंतर परत एकदा ऍड कॅन्सल झाली. त्यावेळेस पुन्हा खूप म्हणजे डिप्रेस झालं होतं की आता काय ऍड कधी निघेल परत आता. त्यामुळे त्यानंतर मग परत कंपनीत गेलो, कारण परिस्थिती तशी होती म्हणजे पैशाचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे. मग कंपनीत गेलो, तिथं काम पुन्हा स्टार्ट केलं 15-20 दिवस. त्यानंतर पुन्हा ऍड पडली. पुन्हा घरचे म्हणले जाऊ दे एकदा कर, एवढा पेपर दे, त्यानंतर तर मग कंपनीच करायची आहे म्हणजे नाही जर झालं तर. मग पुन्हा एकदा चालू केलं प्रिपरेशन. पुन्हा नांदेडला गेलो रूम करून राहण्यासाठी, कारण इकडं म्हणजे येणं परत म्हणलं. मी तिथं अप्रेंटिसशिप केली होती म्हणून तिथंच मला असं म्हणजे सोपं वाटलं राहणं वगैरे. मॅच झालं होतं सगळं. मग तिथंच पुन्हा प्रिपरेशन चालू केली आणि पेपर 3 फेब्रुवारीला पेपर झाला. त्यावेळेस वाटलं की आता होऊन जाते. पेपर चांगला गेला होता. सरांनी जे सांगितलं ते तर परत एकदा रिव्हिजन करावं लागलं, म्हणजे पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट केलं आणि आज इथपर्यंत पोहोचलो. त्यानंतर 31 नंबरवर आहे कृषिका किशोरराव गोंडाने. इथं जमले, आमच्या सत्कार समारंभासाठी इथे उपस्थित झाले, म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझी छोटीशी जर्नी तुमच्या समोर मांडतो. माझा प्रवास जे आहे ITI नंतर झालेला, मी 2021 मध्ये इथं अमरावतीला आलो. अगोदर म्हणजे ITI केला म्हणजे मला स्वतःलाच लाज वाटत होती का मी ITI केला म्हणून. पण जेव्हा तायडे सर भेटले आणि एका महिन्यासाठी मी तिथं 2021 मध्ये आलो, तर तेव्हा मी 1 महिनाच राहू शकलो. पण तेव्हा मला कळलं का ITI म्हणजे जे आहे तर ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपण आपली वेगळी ओळख एक निर्माण करू शकतो. म्हणजे मला नंतर कळलं का बा आपण याच्यामध्ये पण आपण आपलं वर्चस्व गाजवू शकतो. मग नंतर मी 1 महिनाच राहू शकलो, कारण की माझा अप्रेंटिसशिपला नंबर लागला. तरी पण मी सरला सांगितलं. मग सर म्हणे सध्या ऍड वगैरे आली तर तू येऊन जा म्हणे रिटर्न, पण सध्या अप्रेंटिसशिप लागली म्हणे करून घे. मग 2022 मध्ये अप्रेंटिसशिप केली. नंतर 2023 मध्ये जुलै महिन्यामध्ये सरची बॅच ऑफलाईन चालू होती, तेव्हा मी आलो. तेव्हा ऑफलाईन बॅच मध्ये असतानाच मी 2-3 महिन्यामध्ये जे सरांनी बॅच चालू असताना जे शिकवलं त्याच्यामध्ये दिल्ली मेट्रोमध्ये जागा निघाल्या होत्या. दिल्ली मेट्रोमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि नोव्हेंबरमध्ये माझं सिलेक्शन झालं. तेव्हा महापारेषणमध्ये ऍड निघायचं चालू होतं. तेव्हा मी सरला ही गोष्ट सांगितली का सर म्हटलं आता दिल्ली मेट्रो जॉईन करू का कसं करू. आता मिडल क्लास फॅमिलीमध्ये समजा जॉब लागणंच लय मोठी गोष्ट होती, कारण की मला पाठवण्याचा जे उद्देश होता सर्वात मोठा म्हणजे माझ्या वडिलांचं आणि माझ्या मोठ्या भावाचं. माझा मोठा भाऊ म्हणजे त्यांना सांगितलं का तू बिंदास राह, तुला जितके पैसे लागतो मी तुला 1 रुपया पण कमी पडू देणार नाही. म्हणून मी आलो आणि जिद्दीनं अभ्यास केला. सरचं मार्गदर्शन घेतलं. सरनं म्हटलं तू दिल्ली मेट्रो जॉईन न करू, कारण की ट्रान्सकोचं चालू आहे, कारण की पेपरमध्ये न्यूज आली. मग सर म्हटले का तू ट्रान्सकोचाच अभ्यास कर आणि मला तुझ्यावर भरोसा आहे म्हणे. ही मी सरला अगोदरची गोष्ट केली तर फक्त कॉलवर केलं.
तर हे वडिलांना भेटलो मी. वडील म्हणे, कारण की वडील ते जास्त शिक्षित नाही, अशिक्षितच आहे. ते कसं लोकांच्या सहवासात राहून ते म्हणे इथं नोकरीच भेटायली नाही म्हणे, तुझ्या मुलाला नोकरी भेटली तू करून घे म्हणे. म्हणजे मग वडील मला सांगत होते का तू दिल्ली मेट्रो जॉईन करून घे. पण मी जेव्हा माझ्या सरची रिकॉर्डिंग त्यांना ऐकून घातली तर वडिलांनी ते ऐकलं तेव्हा एकच शब्द केला, तू म्हणे तुला जसं करायचं, कारण की म्हणे आम्हाला तर तुझ्यावर विश्वास आहेच म्हणे, पण तुझ्या सरनं जे बोलले म्हणे, कारण की तू ट्रान्समध्ये लागतो, तू खरंच तू लागतो म्हणे, तू तिथं जाय आणि तू अभ्यास कर. मला जे भरोसा घरच्यांनी दिला, मोठ्या भावाने जे सपोर्ट केलं, म्हणून आज मी इथं आलो. नंतर मी महाट्रान्सकोनची प्रिपरेशन चालू केली, चांगल्या प्रकारे सरचे क्लासेस केले आणि सरचं मार्गदर्शन माझ्यासाठी लय मोठं आहे. सरनं सांगितलं का माझ्याबद्दल नाही सांगावं, हे तर सरचा मोठापणा झाला. सर पण एक गोष्ट, मी लहान हो, माझी ही मोठी गोष्ट असू शकते. सर किती पण मोठा मुलगा चांगला असो का वाईट असो, ते त्याच्या आई वडिलांसोबत त्याचं नाव जोडलेलंच असते, बरोबर. तुम्ही तर आमच्या घरच्यांचं आमचं सगळ्यांचं भलं केलं, तुम्ही नाही पण म्हटलं तर आमचं नाव तुमच्यासोबत जोडणार म्हणजे जोडणार. किती पण तुम्ही नाही म्हटलं तर आम्ही तुमचे दोन शब्द सांगणार म्हणजे सांगणार. जास्त मी मोठं भाषण नाही करणार, कारण की मला मी तुमच्या इतकं टॅलेंटेड पण नाही, पण थोडीशी माझी गोष्ट सांगतो. कारण की महाट्रान्सकोचं असं झालं, एक्झाम कॅन्सल झाली तेव्हा मी डिमोटिवेट झालो. पण तेव्हा आमचं जे ग्रुप होतं लक्ष अभ्यासिकामध्ये, आमचे शुभम भाऊ, योगेश भाऊ, रोशन भाऊ यांनी मला फुल सपोर्ट केला. कारण की मी कधी डिमोटिवेट होतो, कारण की मला घरच्यांनी इतकं सपोर्ट केलं. पण ते म्हणत होते का पाय आता तू तरी प्रिपरेशन करत आहे म्हणे, तो यश भेटणारच. आणि सरचं पण कधी पण मार्गदर्शन राहतच होतं. आता मग नंतर मी पण इथं होतोच अमरावतीला. मग नंतर महावितरणची ऍड आली, तर मग नंतर माझा दुसरा भाऊ वायरमन त्याचं झालेलं आहे, तर त्याला पण घरच्यांनी सरच्या भरोशावर म्हणजे मोठ्या भावासारखं सरच्या भरोशावर पाठवून दिलं. म्हणे तू तर करतच आहे म्हणे ट्रान्सफरची तयारी, त्याला पण मित्रांची करून दे म्हणे. आता कारण की घरच्याला भरोसा बसला होता आणि मोठ्या भावाचा फुल सपोर्ट असल्या कारणाने ते म्हणे मी तर गव्हर्नमेंट अचीव्ह नाही करू शकलो म्हणे, पण तुमच्यासाठी म्हणे मी काही पण करू शकतो. तर त्याच्यामुळे त्याला पण बोलवलं आणि दोघा भावाला मिडल क्लास फॅमिलीमध्ये 12 ते 14,000 रुपये महिना देणं म्हणजे लय कठीण आहे. कारण की मी जे अचीव्ह केलं ते माझं मोठं यश नाही, मी समजू पण शकत नाही का माझं स्ट्रगल मोठं आहे म्हणून. कारण की घरच्याच्या मेहनतीपेक्षा आपण काहीच स्ट्रगल करू शकत नाही. हाय आपण केला अभ्यास, पण आपण लायब्ररीमध्ये बसून एसी मधून फॅन मध्ये बसूनच अभ्यास केला. पण रात्रभर कष्ट करून आपले जे आई वडिलांनी आपल्याला पैसे पाठवले, आपण त्याचं सोनं करायचं मला चान्स भेटला आणि मी काहीतरी माझ्या शिक्षकाबद्दल माझ्या घरच्याबद्दल काही ना काही केलं, हे मला अभिमानच आहे. शेवटी इतकंच सांगतो, शेवटी म्हणजे आपण जे अभ्यास करत आहे ते प्रामाणिकपणे केलं तर तुमची एक नाही पोस्ट मित्रा सगळी पोस्ट निघते. कारण की जेव्हा महाट्रान्सकोचा अभ्यास केला तर तेव्हा टाइम जास्त भेटला, म्हणून लोको पायलटचा फॉर्म भरला होता. लोको पायलट मध्ये पण माझ्या ग्रुप डिस्कशन मध्ये मित्रमंडळासोबत आणि सरच्या मार्गदर्शनामुळे माझं लोको पायलट फ्री पण निघाला, मेन्स पण निघाला. आता समजा त्याची सायको बाकी आहे. आता हे तुमच्या समोर महाट्रान्सकोची 35वी रँक घेऊन तुमच्या समोर आहे. आता मला हे सांगायचा आनंद होतो का हे सगळं मोठं जे श्रेय आहे तो माझं नसून माझ्या घरच्यांचं, माझ्या मित्रमंडळाचं आणि सरांचं मुलाचा वाटा आहे. कारण की त्यांनी जी मेहनत केली, कारण की मार्ग दाखवणारा हे आपल्यासाठी लय मोठी गोष्ट असेल. कारण की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही पोलीस भरतीकडे वळता का इकडे वळता म्हणजे तुम्हाला समजत नाही. तरी सरांनी मार्गदर्शन मोठं केलं, त्याच्यामुळे आज इथं आलो. आज म्हणजे 4 पोस्ट महावितरण पण पोस्ट निघणार आहे, पण ते 4 पोस्टचा श्रेय म्हणजे तायडे सरला जाणार. कारण की ते ज्यांनी थेरी विषय हा शिकवला तर ते त्यांच्यामध्ये चांगला स्कोर आला, त्याच्यामुळेच माझा चांगला स्कोर केला आणि 35वी रँक आली. एवढेच बोलतो. आणि तुम्हाला सगळ्यांचं आता जे मुलं राहिले महापारेषण मध्ये सिलेक्टेड नाही झाले तर त्यांना मी हे एकच गोष्ट सांगतो, कारण की तुमचा प्रवास हा संपलेला नाही. तुम्ही महावितरणामध्ये पण यशस्वी होऊ शकतो आणि सेंट्रल मध्ये पण तुम्ही छाप पाडू शकतो. तर मित्रांनी अभ्यास करत राहा, फक्त प्रामाणिक राहा. जास्त म्हणजे मुलं येतात बाहेर येतात आपल्याला कोण पाहणारा नाही का असं म्हणजे बिघडून जातात. आपले वडिलांचे संस्कार आपल्यासोबत कधी पण राहते, कारण की आपली वागणूकच आपले संस्कार दाखवतात. आपले आई वडील आपल्या समोर नसले तरी पण आपल्या आई वडिलांचं संस्कार आपल्याला दिसतात. तरी पण सगळ्यांनी त्यांचं हे भान ठेवावं आणि आपलं यश मोठं करावं, एवढंच बोलतो. आणि जाता जाता एवढेच बोलून सांगतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच सांगतो बोध खरा. आणि शेवटी सगळ्यांनी एकच गोष्ट म्हणा की नॉलिफाय इज ब्रँड, नॉलिफाय इज ब्रँड. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
इथे प्रेझेंट आहे, प्लीज त्यांनी हात वर कराल म्हणजे मी तिथेच नेम अनाऊन्स करायचे थांबून जाणार. ओके. नेक्स्ट पवन कोठुळे, विठ्ठल महाले. येस प्लीज कम. विनंती करते. ओंकार मात्रे, अजय मते, तुकाराम गुट्टे. छंद आहे, थोडी शायरी लिहिली आहे सरांसाठी. निकले थे कश्ती लेके समंदर हम, निकले थे समंदर में कश्ती लेके हम, सफर करते करते ये साहिल मिल गया. साहिल म्हणजे किनारा, समुद्र किनारा. निकले थे समंदर में कश्ती लेके हम, सफर करते करते ये साहिल मिल गया. बनने तो हम मुलाजिम आए थे, मुलाजिम म्हणजे नौकर. निकले थे हम समंदर में कश्ती लेके, सफर करते करते ये साहिल मिल गया. बनने तो हम मुलाजिम आए थे, हुजूर ने हमें नवाब बना दिया. यांचा सत्कार माननीय श्री दिलीप कळसकर सर करते अशी मी त्यांना विनंती करते. प्राध्यापक अतुल तायडे सर करते अशी मी त्यांना विनंती करते. दिलीप कळसकर सर करते अशी मी त्यांना विनंती करते. त्यांना विनंती करते.
विनंती करते. यांचा सत्कार प्राध्यापक अतुल ताडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यांचा सत्कार माननीय श्री सचिन मानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यांचा सत्कार माननीय श्री दिलीप खांडेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर सागर ढोळे त्या शुभम तिरमाळे, त्यानंतर ओम मोहेकर, हर्षदीप डोंगरे, नागेश्वर चंदन पावणे, विठ्ठल पारडाते, सुमित नागले, अनिल गोटे, शिवम खेडकर. हा पुढे बघा. दिलीप मानखडे सर दिलीप खांडेकर सर करते याची मी त्यांना विनंती करते. माननीय श्री दिलीप खांडेकर सर करते याची
पानपडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री सचिन पानपडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यांचा सत्कार प्राध्यापक अरुण पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. पाटील यांचा सत्कार भार्गवी साडी करतील अशी मी त्यांना विनंती करते. शिवम राठोड, त्यानंतर सुमित नागले, यांचा सत्कार माननीय श्री दिलीप कळसर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर शिवम खेडकर तयार राहतील. कल्पना त्यानंतर शुभम कोल्हे, निकिता पोवाडे, अनिकेत पवार, स्वप्नील मेश्राम, आता मी ज्यांचे नाव घेणार आहे त्यांनी स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारला. शुभम कोल्हे, निकिता पोवाडे, अनिकेत पवार, स्वप्नील मेश्राम, अश्विनी ठाकरे, मयूर भोसले, निशांत साचेरे, सूरज लोखंडे, इलाही शेख, त्यानंतर दिनेश मांडरे, अजित कुमार जगताप, प्रतीक्षा कोटे, प्रगती वढाऊ, आशिष मनवर, मारवटकर, दुर्गा पवाडीकर,
ओके किचनला देणार आपण विसरत बाद में चले जाओ। प्रगति दादाराव भोपळे आरोग्य विभाग। प्रगति
त्याच्यातलं एक मी लागलो असतो फायद्यात राहिलो असतो. फायद्यात मी राहिलो ना मी.
करवले खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन आभार तुमचे. लवकरच आपण महावितरणच्या रिझल्टसाठी सुद्धा भेटू. असाच जोश तिथे सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे आणि याच्यापेक्षा मोठा आकडा आपल्याला तिथे सिलेक्ट करून दाखवायचा आहे. सो थँक्यू. भेटू. इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर, यशाचा मार्ग. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला
Dance.